सगळे अंगत पंगत करणार आहोत। आजचा दिवस आपल्याला खूप मेंटली थकवणारा होता, त्यामुळे मी असं ठरवलंय की आता आपण सगळे एकत्र बसून जेवणार आहोत आणि एकमेकांना आपल्या मनातलं सगळं काही सांगणार आहोत। जानू, किती छान सुचलं ग तुला। असं मुक्याने सगळेजण जेवले असते तर घशाखाली घास उतरला नसता, पण आता सगळे एकत्र जेव तर 2-2 घास जेवतील तरी सगळे ना। चालेल, मी सगळ्यांसाठी प्लेट्स घेते। चल मी पण घेऊ लागते। लक्ष्मी, असं म्हणतात ज्या घरात मुली असतात ते घर नेहमी आनंदात सुखासमाधानात। बघ ना, आपल्या मुली आपल्या आनंदाकरता किती जबाबदारीनं काम करतात ते। किती पटकन खिचडी बनवलीत तुम्ही। कुठे काय केलंय, खिचडी तर केली आहे, पण तुमच्या हातची खिचडी सुद्धा तेवढीच टेस्टी असते। हा, हे खरं आहे। चला या कशी असेल आनंदी काय माहिती, जेवली तरी असेल का? आनंदी, अजिबात घाबरायचं नाही आता, आलोय ना मी। सिद्धू बाबा, मला माहितीच होतं की तुम्हाला नक्की घ्यायला येणार, म्हणून मी घाबरली नाही। पण भावना कुठे आहे? चला चला घरी चला। सिद्धू बाबा ते बघ। कोण हे, कोण आहे रे तिकडे? हे काय चाललंय? चल खाली। ए अरे या इकडे, हा पोरीला पळवतोय। खरं तर सकाळपासून जे घडलं त्यानंतर आता कुठेतरी आई बाबा मला सावरल्यासारखे वाटतायत, पण मला काहीही करून त्यांना जयंतचं सगळं सत्य सांगावंच लागेल। आई, बाबा, मला तुम्हा सगळ्यांना महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय। नाही, मी अजूनपर्यंत स्वतःच्या मनाला आवर घालायचा खूप प्रयत्न केला, पण आता मला तुम्हाला खरं काय ते सांगावंच लागेल। महत्वाचं सांगायचं काय ग जानू? बाबा, मला तुम्हाला आमच्याबद्दल सांगणार आहेस का सगळ्यांना जानू? अगं बाई जयंतराव, जयंत, अरे हे असं काय? आई बाबा प्लीज बसा तुम्ही। जयंत सर, अहो हे काय झालं नक्की? तुम्ही असे मी दिवसभर तुम्हाला फोन करतोय, तुमचा फोनही लागत नव्हता, कुठे होतात तुम्ही? सॉरी बाबा, ते एका ठिकाणी जावं लागलं मला आणि नेमकी रस्त्यात गाडी बंद पडली, त्यामुळे थोडा लेट झाला। आणि परत आल्यावर मला फॅक्टरीबद्दल घराबद्दल कळलं। पण आई बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी उद्याच सगळ्या कामगारांशी बोलतो। त्यांच्या मनात तुमच्याबद्दल जो काही राग निर्माण झालाय तो राग दूर करण्याची जबाबदारी आता माझी आहे आणि लवकरच आपण घराचं पण सॉर्ट करू। डोंट वरी, आता मी आलोय ना, आता सगळं नीट होईल।
अहो किती गुणी आणि समजूतदार जावई आहे आपला. बघा ना, संकटकाळी स्वतःहून मदतीला धावत आले. अगदी खरं बोललीस तू लक्ष्मी. आपल्या मुली आपले जावई दोन्ही बाबतीत आपण नशीबवान आहोत. नाही आई बाबा, जयंतच्या या फसव्या रूपावर विश्वास ठेवू नका. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे हा, ज्याने मला आयुष्यात फक्त आणि फक्त टॉर्चर केलंय. पण तुमच्या समोर मात्र अगदी देव माणसाचा मुखावटा घेऊन वावरतोय. का आलायस जयंत तू इथे? मला आई बाबांना सगळं खरं सांगायचं होतं. आता जर मी काही याच्या विरोधात बोलले तर उगाच वाद होतील आणि आई बाबांनाच त्रास होईल, आणि मला त्यांना अजून त्रास द्यायचा नाहीये. अगं जानू, तू तू अशी का बघतेस? अगं खरंच जानू, मी सगळं नीट करेन. जस्ट ट्रस्ट मी. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ट्रस्ट मी. जयंत, खरं तर मी आत्ता सगळ्यांसमोर तुझा खरा चेहरा उघड करू शकते, पण मी आता काहीही बोलले तरी तू माझं म्हणणं खोडून काढशील. सगळ्यांसमोर विनाकारण ड्रामा क्रिएट करशील. माझे आई बाबा माझ्यावर विश्वास ठेवतील, पण ही ती वेळ नाहीये. जयंतराव, मी काय म्हणते, हे सगळं बाकीचं नंतर बोलू. तुम्ही आधी हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा. चला. हो या सर. गुंड्या, तू ठीक आहेस ना? तुला कोणी त्रास नाही ना दिला यांच्यापैकी? हे सिद्धू बाबा, मला कोणी त्रास नाही दिला, पण मला खूप भीती वाटली. मला असं वाटलेलं की मला तू, भाव नाही, कधीच भेटणार नाही. सगळे कसे मला सोडून जातात, तसं तुम्ही पण मला सोडून जाणार. अरे बस काय गुंड्या, तुझ्या बाबाने तुला पिंकी प्रॉमिस दिलेला आठवते ना? तो त्याच्या गुंड्याला कधीच सोडून नाही जाऊ शकत. आणि तुला जर असं कोणी घेऊन गेलं ना, तर भाई साहब अख्ख्या जगाशी फाईट करायला तयार आहे मी. सिद्धू बाबा, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना बाळा, काय झालं? काय सांगायचं तुला? सिद्धू बाबा, ते तू आहेस ना, एकदम ऍक्शन हिरो सारखा दिसतोस. कारण आहेच मी ऍक्शन हिरो. बस 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 बस. सिद्धू बाबा, सिद्धू बाबा, सिद्धू बाबा, स्टॉप. नाही काय कसं काय ते बघ माझं का? मग? अरे अरे तू काय करतोस? अरे कधीपासून आवाज देतो तुम्हाला? ऐकायला येत नाही? केवढा पळालो काय? अरे भाई, बरं झालं आनंदीने बघितलं ना, तर उगाच परत बसलो असतो आम्ही. नाही तर काय, एक तर किती बुलेट ट्रेन सारखं पळता तुम्ही, आणि पळताय कशाला? गाडी मागवली मी. ही बघ. अरे तू कमी बोलला तर थकलायस तू. काय चल, ही बघ गाडी आली. ही बघ गाडी आली. चला पिल्लू, पळापळी बास आता. गाडीने जाऊया आता पटापट. ओ, हा, इकडे